जी आपली जगण्याची भाषा आहे ती साहित्याची भाषा आहे. ही काही वेगळी नाही. काही जुने जे आदर्श होते, उपमा उत्प्रेक्षा, हे असे आडवळणी काहीतरी सांगणं, हे काही बोललेलं नाही. आता साहित्याची भाषा ही थेट जगण्याची भाषा आहे. एका आणखी महत्वाच्या गोष्टीचं मी विसरून जाईल, कदाचित पुन्हा आधी उल्लेख करतो. ही जी माझी पुस्तकं आहेत, साधारणतः 30 पुस्तकं आहेत, संख्येला महत्व नसतं. एक जरी पुस्तक लिहिलं ते मौलिक असेल तरी तुम्ही ओळखता. पण ही पुस्तकं बाळासाहेब सदाजी पठारे यांनी विकत घेऊन आपल्या शाळेला भेट दिलेली आहे, ते लक्षात घ्या. ही मी भेट दिलेली नाही, ही बाळासाहेब पठारेंनी दिलेली आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. आता मला मुलांना आणि मुलींनो, मला खरा आनंद जो होईल का आपल्यापैकी काही जणांनी याच्यात निदान काही वाचलं तर जास्त आनंद. आता दुसरी याच्यामध्ये शक्यता अशी आहे की पुस्तकं मुलांच्यापर्यंत पोहोचतच नाही. पुस्तकं असतात पण त्यांना ती मिळतीलच अशी परिस्थिती नाही. आता बघा छान उल्लेख झाला की पोपटरावांनी नुसतं बाकी सगळं आहे त्याच्यामध्ये ग्रंथालय, हिवरे बाजारमध्ये ग्रंथालय, जवळ्यामध्ये हे जागीरदारी गाव आहे, तिथं उत्तम ग्रंथालय होतं. पण आपल्या लोकांच्या नेहमीच्या सवयीनुसार ती पुस्तकं जुने आहे तर तो घेऊन टाकायचा. पण आमचे दादाभाऊ सारखे, शिवाजी दादाभाऊ सारखे गुरुजी, ते माझ्या मोठ्या भावाचे शिक्षक होते. तो अत्यंत ब्रिलियंट असा माणूस होता. आता त्याच्या पिढीचे इतर म्हणजे दुसरे चुलत भाऊ भाऊसाहेब आहेत. तर हे कुठेतरी त्यांना सहानुभूती असेल. मी काही फार हुशार नव्हतो लहानपणी. यातल्या 5वीपर्यंत माझा 25, 24, 23 काही पण नंबर आहे. आणि अचानक मी 6वीला आलो आणि पहिला आलो वर्गामध्ये. पुढं ते कायम राहिलं, तो भाग वेगळा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक उत्तम ग्रंथालय होतं. आणि हे ग्रंथालय शिवाजी सारखे, गुरुजींसारख्या अत्यंत डेडिकेटेड माणसांनी ते बांधून आणलेलं होतं, एकत्र केलेलं होतं. आणि तिथं हाताखाली काम करता करता मला 4-4-5-5 पुस्तके मिळायची. आई वडील काय फार शिक्षण नव्हते, त्यामुळे त्यांना वाटायचं बोर्ड काय अभ्यास करतो. प्रत्यक्षामध्ये मी आवाज पुस्तकं वाचत होतो, कारण तोपर्यंत माझ्या लक्षात आलं होतं की परीक्षेत पास होण्यासाठी फार काही जाती अभ्यास करायला लागत नाही. ते तुम्ही जाणं काय मनामध्ये वाढतो नका, पण फार मोठं घेण्याची गरज नसते. मला अनेक शिक्षकांची स्वाभाविकपणे आठवण होते. मला वयाची 16 वर्ष पहिली जी आयुष्यातली सगळी इथे गेलेली आहे. म्हणजे सोने बापू, हरिपंत बडवे गुरुजी, त्या 7 पैकीच्या 3 वर्ष मला ते शिकवायला होते. किंवा शिवाजी दादाभाऊ सारखे गुरुजी असतील, मेहर गुरुजी असतील, ते शिकवायला नव्हते. पण एक तांदूळपणाचा जो संस्कार असतो तो मेहर गुरुजींचा होता. हायस्कूलमध्ये शिकत असताना बघा त्या काळात काय फार उच्च शिक्षक नव्हते. आता कोणी पण किमान ग्रॅज्युएट असतो. आम्हाला शिकवायला जे शिक्षक होते ते अनेकदा FYBSला नापास झाल्या म्हणून काय करायचं घरी बसून म्हणून शिक्षक आहेत, त्याला नोकरी मिळायची. म्हणजे अशा एका शिक्षकाचं माझ्यावरती ऋणात तुम्हाला दिसतात. निळकंठ माधवराव देशमुख नावाचे बारागाव नावाचे शिक्षक होते. किंवा ते मराठी असतील किंवा 2 वर्ष असतील, जास्त आपण नापास झाले म्हणून मग नोकरी करायची. मी वर्गात पाहिलं होतोच, पण गणितामध्ये मला जेमतेम मार्क पडत होतो. तर एक माणसाने बोलून घेतलं, मला म्हटलं अरे असं कसं तू एवढं हुशार करायचं, तू गणिताची चांगला असायला पाहिजे. नाही म्हटलं मला फार कमी मार्क पडतो. त्याने मला साधारणतः महिनाभर दररोज 1 तास 1.5 तास शिकवलं. पुढच्या परीक्षेमध्ये मला 93 मार्क पडले गणितामध्ये. त्या काळी एवढे मार्क पाहिले नाही आणि माझं बदलून गेलं. म्हणजे माझी जगण्याची दिशा बदलली. गणित आणि विज्ञान याच्याविषयीची गोडी वाढण्याचं एकमेव कारण ते शिक्षक होते. हे शिक्षकाचं जे डेडिकेशन आहे, हा जो संस्कार आहे, हा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो, तसा पुस्तकांचा असतो. आता मी सगळ्यांनी उल्लेख केला की आम्ही या भाषेच्या संस्थेचा अध्यक्ष होतो. ते इतक्या उशिरा त्यांनी ते सगळं केलं. त्या राजकीय गोष्टी त्यात मी काही जाणार नाही की योगाने झालं होतं ही गोष्ट त्यांनी, पण मी काम नक्की केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. मला त्यात अनेक गुंते ते आपण बाजूला ठेवून
तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आता इथं तुमचे शिक्षणाचं माध्यम सध्या काय मला माहिती नाही, पण ते मराठीच असेल असं मी मानतो. कारण आता पुन्हा पहिलीपासून इंग्रजी असं काहीतरी सुरू झालेलं आहे. अतिशय मला न पटणाऱ्या गोष्टी आहेत. नेहमी लक्षात ठेवा, उद्याच्या काळामध्ये ज्या वेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये IAS किंवा MPSCची अधिकारी होती, त्याच्यामध्ये मातृभाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमी जास्त राहणार आणि दिवसेंदिवस ती जास्त वाढत जाणार. हे तुम्हाला खात्रीने सांगतो. याला कारण असं